कर्जमाफीचा खेळ, जिल्हा बँकेचे 300 कोटी थकले, 78,000 शेतकरी अडचणीत. अहिल्यानगरमधील हजारो शेतकरी सध्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, पण अजूनही त्यांना एकही रुपया मिळालेला नाही. मंडळी, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करून 2 महिने झाले, पण जिल्ह्यातील तब्बल 78,500 शेतकरी अजूनही वेटिंगवर आहेत. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही. याचा थेट परिणाम जिल्हा बँकेवर झाला आहे. मध्यवर्ती बँकेचे सुमारे 300 कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत आहेत. कर्जमाफी मिळेल या आशेने अनेक शेतकरी थकबाकी भरत नसल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती ही डळमळीत झाली आहे. दरम्यान कर्जमाफी मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण ही महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार आणि मोबाईल नंबर ॲग्रीस्टॅक ॲपमध्ये नोंदवला नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. म्हणजेच पात्र असूनही केवळ माहिती अभावी अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मंडळी, कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांची अडचण कमी होणार नाही, हे वास्तव आहे.